डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आहे आणि त्याच संदर्भात आज महापालिकेतील अधिकारी असतील, उपमहापौर परशुराम वाडेकर असतील यांनी या जिल्हाधिकारी कार्यालयातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्या परिसराची पाहणी केलेली आहे। सर, काय सांगाल, 135वी जयंती आहे, कशा प्रकारे नियोजन करण्यात आले आहे? या ठिकाणी पुणे महापालिकेच्या वतीने खरं म्हणजे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून आज आम्ही निवडून आलो। निलेश आलाट नगरसेवक झाले, मी आता निवडून आलो, डेप्युटी मेयर झालो, माझ्या अगोदर माझी पत्नी डेप्युटी मेयर होती। पण अनेक लोकांना वाटतं की यावेळची जयंती पुणे शहरातली जोरात व्हावी, सगळ्याचं लक्ष आहे। त्यामुळं आम्ही थोडंसं लक्ष घातलं। महापौर आयुक्तांनी देखील माझ्यावर नक्की विश्वास टाकलेला आहे आणि आम्ही ज्या सूचना दिल्यात त्या सूचनाप्रमाणे कार्यकर्त्यांनी ज्या सूचना केल्या त्याप्रमाणे आता बघताय तुम्ही की दरवेळेस प्रेस महापालिकेत होते, यावेळेस प्रेस ही बाबासाहेबाच्या पायथ्याशी होत आहे। त्यामुळे हे सगळे मंडप, आता जो छोटा होता तो मंडप उंच गेलेला आहे। उन्हाचा तडाखा एवढा असतो की खूप गरम होतं असतं, त्यामुळे मंडप नेहमीप्रमाणे पेक्षाही डबल पटीने उंच गेलेला आहे। मंडपाची साईज पूर्ण वाढवलेली आहे, पुढं सेंट्रल बिल्डिंगपर्यंत। तर ह्या पुतळ्याच्या चार बाजूला मंडप पहिल्यांदाच पडत आहे आणि तसेच बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पुणे स्टेशन, आंबेडकर भवन, मालधक्का चौक आणि कॅम्पातला बाबासाहेबाचा पुतळा ह्याला एक कनेक्ट या ओपन मांडव देखील यावेळेस टाकलेला आहे। तसंच या ठिकाणी कर्मवीर दादासाहेब गायकवाड असेल, मग अशोक सम्राटाचा स्तंभ असेल, तिथं देखील मंडपाने लाईटचं डेकोरेशन करायच्या सूचना केलेल्या आहेत। या ठिकाणी पहिल्यांदा ग्रंथालय वेगळ्या पद्धतीने होत आहे की बाबासाहेबांची पुस्तकं घ्यायला नागरिक येतात, परंतु पुस्तकं घेता येत नाही, गर्दी खूप असते, म्हणून वेगळं पुस्तकालय आम्ही या ठिकाणी बनवत आहोत जेणेकरून नागरिकाला तिथं पुस्तकं। तसेच या ठिकाणी CCTV कॅमेरे यावेळेस चारही बाजूला CCTV असणार आहे, कुठलाही चोर ह्या ठिकाणी घुसणार नाही आहे। त्यामुळं 3 LED टावर ह्या ठिकाणी आम्ही उभं केले आहेत जेणेकरून प्रत्येक त्याचं जे नेटवर्क आहे, जे बांधतात रूम, यात पुतळ्याच्या आतमध्ये होणार आहे, ते एक लक्ष असणार आहे। यावेळेस महात्मा फुले साहेबांची द्वितीय जयंती 200 वर्ष पूर्ण होतात, त्यामुळे द्वितीय शताब्दी त्यांची साजरी होते। पुणे महापालिकेचे सभासद आदरणीय क्रांतिबा फुले होते, त्यामुळं महापालिकेची नैतिक जबाबदारी आहे की त्यांची जयंती उत्साहात करायची। त्यामुळं ही जी व्यवस्था इथं आहे तीच व्यवस्था या ठिकाणी फुलेवाड्यावरसुद्धा आम्ही सगळ्या पद्धतीने व्यवस्था केलेली आहे। यावेळेस महिलांसाठी टॉयलेट्स अत्यंत अत्याधुनिक करण्याचा आमचा प्रयत्न आहे। लोकांना फ्रीजचं पाणी म्हणजे एक थंडगार पाणी प्यायला देता येईल का, ते देखील आम्ही प्रयत्न करत आहोत। आजूबाजूला पाण्याचे टँकर नाहीत, आजूबाजूला टेबल लावून पाणी पाजणार आहोत, म्हणून यावेळेस पुणे महापालिकेने अत्यंत देखणी व्यवस्था केलेली आहे। पुणेकर जनतेला आमचं आव्हान आहे की सगळ्यांनी या जयंतीमध्ये सहभागी व्हावं, उत्साहात जयंती साजरी करावी, आनंदामध्ये जयंती साजरी करावी। मग या ठिकाणी विश्रांतवाडी चौकामध्ये ब्रिजच्या कामामुळे जयंतीवर थोडे विघ्न आले होते, पण ते आम्ही दूर केलेत। सगळी महापालिका यंत्रणा तिथं कामाला लावलेली आहे आणि आता तिथं बॅरिगेट लावण्यापासून सगळं काम ह्या ठिकाणी सुरू आहे। जिथं बाबासाहेबांचे पुतळे आहेत त्या ठिकाणी लाईट व्यवस्था, पाणी व्यवस्था, मंडपाची व्यवस्था, सगळी व्यवस्था चारही बाजूने पुणे शहरात ज्या ठिकाणी जयंती होत्या त्या ठिकाणी आम्ही करत आहोत। आत्ता काही दिवसांपूर्वीच काही कार्यकर्ते तुमच्या कार्यालयात आले होते, फ्लेक्सचा विषय होता, काही गट म्हणत होते फ्लेक्स लावण्यावरून तर काही महापालिकेने मनाई केली होती, तो विषय कशा प्रकारे हाताळला गेला आहे बरं? वादच झाला नव्हता, ते किरकोळ वाद आला, स्टँडिंग कमिटीचे इथं प्रेसवाले होते आणि तो वाद चहा बी पिलो आम्ही आणि मिटून गेलेसुद्धा। इथं आमचा वाद काय नव्हता, गैरसमजातून ते झालं होतं आणि ते सगळं मिटलेलं आहे। तसं काही आमच्या आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते थोडं बहुत होतच असतं, पण आता असला कुठला वाद नाही, काय नाही, सगळ्या आनंदात जयंती होणार। फ्लेक्स लावण्याला परवानगी दिली आता महापालिकेने परमिशन दिलेले आहे आणि यामध्ये स्पीकर असेल आणि फ्लेक्सबद्दल महापालिका कमिशनरनी यामध्ये थोडीशी सौम्य भूमिका घेतलेली आहे की बाबा असा संदेश जाऊ नये की दुसऱ्या कार्यक्रमामध्ये असे निर्णय होत नाही बाबासाहेबांच्या जयंतीला, त्यामुळं थोडासा सॉफ्ट कॉर्नर दिलेल्या नागरिकांनी देखील थोडे फ्लेक्स लावल्यानंतर काढून घ्यावेत अशा सूचना आम्ही कार्यकर्त्यांना दिल्या।
डीजेसाठी पण देखील 2 गट पडले होते, डीजे मुक्तीसाठी आणि डीजे युक्त. तर काय निर्णय झालाय त्या राज्य शासनाने दिलेल्या डीजे आणि स्पीकरच्या धोरणानुसार स्पीकर लागले जातील आणि ते कुठं लावायचे काय लावायचे ते पोलीस आयुक्तांना अधिकार आहेत. त्यांना सांगितलं तुम्ही तुमचं बघा. कार्यकर्त्यामध्ये भांडणं करणं बरोबर नाही आहे म्हणून महापालिकेला महापालिकेने पोलिसांना सूचना दिल्या आहेत. परंतु पुण्यातली जयंती ही राज्य शासनाने दिलेल्या स्पीकरच्या धोरणानुसार होणार आहे. आपल्यासोबत उपमहापौर परशुराम वाडेकर होते. महापालिकेने यंदा संपूर्ण जबाबदारी जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीची त्यांच्यावर सोपवली आणि त्यांनी सविस्तर या संपूर्ण प्रकरणाची किंवा जयंती कशा प्रकारे होणार आहे याची माहिती दिली. शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.